अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केलं आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. भयकंप या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो, भयकंप सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चिंतामणी लागू लिखित कादंबरी प्रकाशाला साथ अंधाराची. प्रकरण 7. तिच्या आयुष्यातील तो फार मोठ्या आनंदाचा क्षण होता. आपले स्टेजवरील पहिले गाणे लोकांना आवडले असल्याचे तिला पटवून देणारा, टाळ्यांचा कडकडाट नाही पण बऱ्यापैकी म्हणता येईल असा आवाज तिच्या कानांना विलक्षण सुखदायक वाटत होता. समोर बसल्या अनाथ आश्रमातील त्या मुलांचा आपल्या गाण्याला मिळाला प्रतिसाद बघून मनोमन सुखावत ती मुलांच्या त्या अभिनंदनाचा स्वीकार करीत काही क्षण त्या स्टेजवर सुहास्य मुद्रेनं तशीच उभी असताना तिचे मन आपोआप काही वर्ष मागे जात होते. समोर पटांगणात बसल्या त्या लहान मुलांच्या आनंदाने फुललेल्या उत्फुल्ल चेहऱ्याकडे पाहत असताना तिला त्या मुलांच्या ऐवजी आपल्या लहानपणीच्या शाळेतील लहान मुली दिसत होत्या आणि त्या मुलीतच अगदी मागच्या कोपऱ्यात बसलेली दीपा जोशी दिसत होती. आपल्या आठवणींच्या संग्रहात स्थान मिळवून बसले दृश्य पुन्हा पाहत असल्याचा अनुभव घेत असताना तिला त्यावेळच्या आपल्या मनातल्या भावना अगदी नेमक्या आठवत होत्या. त्यावेळी शाळेच्या वार्षिक गॅदरिंगच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम पाहत असताना तिलाही असे वाटत असे की आपणही एखादं गाणं किंवा साधीशी कविता म्हणून दाखवावी आणि लोकांनी त्या कविता गायनाला दाद देऊन टाळ्या वाजवाव्यात. त्या टाळ्यांचा आवाज ऐकत असताना आपलीही छाती अभिमानाने भरून यावी. तिथेच पालकांच्या घोळक्यात बसल्या आपल्या आईने पुढे येऊन आपले कौतुक करावे, आपल्या पाठीवरून हात फिरवावा. पण हे सगळं होणार नाही हे तिला तेव्हा माहीत होतं. म्हणूनच ती त्या बाबतीत केवळ स्वप्नरंजन करण्यातच समाधान मानत असे. तेव्हा तिला वाटत असे की आपण ज्या गोष्टीचे स्वप्नरंजन करून आपलं मन रमवण्यात इतक्या तल्लीन होऊन जातो तसा एखादा क्षण तरी आपल्या आयुष्यात कधीतरी येईल का? त्यावेळेला तसे काही होण्याची शक्यता फार कमी, म्हणजे अगदीच अशक्य कोटीतली अशी वाटत असे. त्याचवेळी कशाला, अगदी नंतर हायस्कूलमध्ये असतानाही आपल्या आयुष्यात असा आनंदाचा क्षण कधी येईल असं तिला खरोखरच वाटलं नव्हतं. पण आज तो क्षण आला होता. आपल्या विचारातून भानावर येत तिनं आपली मान वळवून स्टेजवर तिच्या बाजूलाच बसल्या प्रकाशकडे नजर टाकली. नेहमीप्रमाणेच त्याच्या डोळ्यावर त्याचा तो काहीसा ओव्हरसाईज असणारा भला मोठा काळा चष्मा होताच. त्यामुळेच त्याच्या मनात नेमक्या कसल्या भावना असाव्यात याचं उत्तर तिला पहिल्या क्षणी तरी मिळालं नाही. पण मग त्याने हसतच आपली मान तिच्या दिशेने वळवली. तिला त्याच्या ओठावर उमललेलं समाधानाचं हास्य दिसलं आणि आपल्या आजच्या आनंदावर शिक्कामोर्तब झाल्याचा आनंद तिला झाला. ती माईक सोडून हळूहळू मागे सरकली आणि स्टेजवर प्रकाशच्या शेजारी असलेल्या आपल्या जागेवर जाऊन बसली. त्यानंतर आणखी काही कार्यक्रम होतच राहिले. कमी जास्त प्रमाणात ते मुलांना आवडून त्या प्रमाणात त्या कार्यक्रमाला मुलांकडून कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत राहिला. पण दीपा शरीराने तिथे असली तरी ती त्या क्षणी मनाने तिथे नसल्याने तिला त्या सर्व प्रकारची जाणीवच नव्हती. ती मनाने मागे जाऊन आपले पहिले गाणे आपल्या हाती कसे लागले याचा मनोमन शोध घ्यायचा प्रयत्न करण्यात गढून गेली होती. गोष्ट तशी अगदी अलीकडची, म्हणजे गेल्या काही दिवसातलीच होती. म्हणून खरे म्हणजे ती आवरण्यासाठी खास असा प्रयत्न करण्याची काहीही गरज नव्हती. पण मानवी मनाचे खेळ हे असेच असतात. ते त्याला पुन्हा प्रत्ययाचा आनंद मिळवून देणाऱ्या प्रसंगाचा वा क्षणांचा मागोवा घेण्यात जितके तल्लीन होते तितकेच आपल्या मनाला नकोसे वाटणारे क्षण पुन्हा जिवंत करून त्यांच्या दुःखाची बोच अनुभवण्यातही तन्मय होऊन जात असते. दीपा त्या क्षणी जो क्षण आठवत होती तो तिला आनंद देणाराच होता. म्हणूनच तर ती इतकी तन्मय जर झाली नसती तरच ते नवलाचे ठरले असते. गोष्ट अशी घडली होती की प्रकाशकडे येणारे संगीतात बरीच रुची असलेले असे त्याचे स्नेही हे एक हौशी कवीही होते.
प्रकाश तयार करत असल्या अनाथाश्रमाच्या वार्षिक दिनासाठीच्या कार्यक्रमात त्या कवी महाशयांनी लिहिलेल्या काही गीतांना चाली लावायचे काम चालू असताना त्यातले एक गीत जर कोणी गायिका गायली तर ते जास्त चांगले होईल, असे त्या कवी महाशयांनी प्रकाशना सुचवले होते. क्षणभर विचार केल्यानंतर ती सूचना प्रकाशनाही पटली होती आणि दीपाच्या आयुष्यातल्या त्या रोमांचकारी क्षणाचे आगमन झाले होते. आमची दीपा म्हणेल हे गाणं. तिला न विचारताच आपला निर्णय जाहीर करीत प्रकाश सहज स्वरात म्हणून गेले होते. ते ऐकून तिला आपली बोलती बंद झाल्याचा भास झाला होता. काहीशी मुलांच्या समोर का होईना, पण स्टेजवर उभे राहून सार्वजनिक म्हणता येईल अशा परिस्थितीत आपण गाणे म्हणायचे, या नुसत्या कल्पनेनंच तिला आपल्या छातीतली धडधड वाढल्याचा भास झाला होता. रक्तप्रवाह तुफानी वेगाने धावत असल्याची विचित्र जाणीव झाली होती. आपल्या छातीवर हात ठेवत तिने धपापत्या घाबरट स्वरात विचारले होते, मी म्हणायचे हे गाणे प्रकाश? हो, तू गायनं शिकतेस ना माझ्याकडे. मग मी तुला गाणे म्हणायला सांगितलं तर तुला इतके भ्यायला काय झालं दीपा? मी काही तुला गाणं शिकत असताना कथ्थक किंवा मणिपुरी नाच तर करायला नाही ना सांगत. त्यांच्या खास शैलीतला म्हणता येईल असा प्रतिप्रश्न तिच्या रोखाने आला होता. नाही, ते खरं आहे प्रकाश, पण असे लोकांच्या समोर, म्हणजे मी आधी स्टेजवर उभी राहून गाणे असे कधी म्हटलेले नाही आहे, म्हणून. मग त्यात काय झालं? प्रत्येक बाबतीत पहिली खेप ही असतेच. त्याखेरीज कुठल्याही कामाची सुरुवातच होऊ शकत नाही, आणि जर कधीतरी सुरुवात करायची असेल तर मग ती आत्ताच केलेली काय वाईट? ते सगळं तत्वज्ञान ठीक आहे हो, पण मला जमेल का? ते प्रयत्न करून बघितल्याखेरीज तुला कसं काय समजणार, नाही का? आणि तू प्रयत्न केल्याखेरीज ते मलाही समजणार नाही, खरं की नाही? प्रकाशने चेष्टेच्या स्वरात विचारलं होतं. पण माझी तर अजून तयारीही झालेली नाही आहे. तुम्हीच तर म्हणाला होता ना की गायन शिकायला प्रारंभ केल्यानंतर पहिले गाणे प्रोग्राममध्ये म्हणायची तयारी व्हायला अनेकदा काही वर्षेही लागतात म्हणून. बरोबर आहे तुझं म्हणणं दीपा, मी तसं म्हणालो होतो, हे अगदी खरं आहे. पण ते सर्वसाधारण कुवत असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत खरे आहे. तुझ्या बाबतीत मात्र ते समीकरण लागू पडत नाही. शिवाय मी काही तुला कुठल्या संगीत सभेत भाग घ्यायला सांगत नाही आहे. अनाथाश्रमातील मुलांच्या समोर म्हणायचं असं एक साधंसं अगदी सरळ सोप्या अशा चालीतलं एक गीत तर म्हणायला सांगतोय ना मी तुला. आणि ती अनाथाश्रमातली ती मुले काही परकी नाही आहेत. याआधी निदान 4-5 वेळा तरी तू माझ्याबरोबर तिथे आलेली आहेस. तिथे स्टेजवर माझ्या मागे बसून मला तंबऱ्यावर साथही केलेली आहेस. इतकंच नव्हे तर त्या मुलात वावरली आहेस, त्यांच्याशी बोललेली आहेस. असे असताना त्या मुलांना बिचकायचं तुला कारणच काय आहे? अगदी आपल्या घराच्या माझघरात बसून आपल्या घरातील लोकांसमोर गाणे म्हणत असल्यासारखं सहजपणे तू हे गाणं सादर करायला हवंस. अहो, पण मला प्रॅक्टिस करायला तरी अवसर मिळायला हवा की नाही? अजून पुरते 10 दिवस आहेत. 10 दिवसात ते एकाच काय, पण असल्यास आणखी 3-4 गाण्यांचाही सराव तू हे करू शकशील. आजच आपण सुरुवात करूया. आणि प्रकाशने शेवटी आपले म्हणणे खरे करून दाखवले होते. त्या 10 दिवसातली तिच्या मनाची अस्वस्थता इतकी प्रखर होती की तिला जेवण खाण ही सूचना असं झालं होतं. आपल्या तोंडात चाल बसेल का नाही, आणि ऐनवेळी स्टेजवर उभे राहिल्यावर आपल्या तोंडातून शब्द तरी उमटेल की नाही, यासारख्या काळजीवर्धक प्रश्नाने तिचे जीने हराम करून सोडले होते. पण शेवटी सगळे काही व्यवस्थित झाले होते. प्रकाशने अगदी पहिल्या दिवशी ते गाणे तिनेच म्हणावे असे सुचवताना म्हटले होते, तसेच सगळे झाले होते. त्या विचाराने दीपा स्वतःशी समाधानाने हसली. चला दीपाबाई, कोणीतरी तिच्या अगदी कानाजवळ बोलत म्हणालं, आणि दीपा आपल्या विचारातून भानावर आली. तिने आवाजाच्या दिशेने नजर वळवली. आश्रमातला एक मुलगाच तिला भानावर आणत होता. तिने मग प्रकाशकडे नजर टाकली तर तोही उठून उभा राहिला होता. खजील होत स्वतःशीच हसत
ती लगबगीनं पुढं झाली. प्रकाशला आपल्या हाताचा आधार घेऊन तिनं त्याला स्टेजच्या त्या 4 पायऱ्या उतरायला मदत केली. मग प्रकाश आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलत असताना ती तेच बाजूला उभी राहिली. पदाधिकाऱ्यांशी चालू असलेले आपले बोलणे आटोपते घेऊन प्रकाश तिच्या दिशेने वळला. प्रकाश, तुझे म्हणणे अगदी खरे ठरले. दीपाताईंनी खरोखरच कमाल केली आज. तुझा विश्वास अनाठाई नाही हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. ते गीत रचणारा कवी पुढे येत म्हणाला, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका हा मला. ती संकोचून जात म्हणाली, खरंच सांगतोय मी दीपाताई, चेष्टा नाही करत मी, किंवा अतिशयोक्तीही करत नाहीये मी. पण आपली कविता इतकी चांगली असते हे आज तुमच्या आवाजात ती ऐकत असताना मला प्रथमच जाणवलं. तो कवी मनापासूनच्या स्वरात म्हणाला, कवी महाशय, आजचा हा क्षणच नव्हे तर आजची तारीखही आपल्या डायरीत टिपून ठेवा. उद्या जेव्हा दीपा फार मोठी गायिका म्हणून नावारूपाला येईल तेव्हा मोठ्या अभिमानाने सांगू शकाल की दीपा जोशी या गायिकेने स्टेजवर सादर केलेले तिचे पहिले गाणे हे मी रचलेले होते, आणि पुरावा म्हणून आजची डायरीतील नोंद दाखवणे तुम्हाला शक्य होईल. प्रकाश चेष्टेच्या स्वरात पण खरोखरच्या गंभीरपणे म्हणाला, मी ते करणारच आहे प्रकाश, कारण आज माझी दीपाताईंच्या उज्ज्वल भविष्याबद्दल पूर्ण खात्री पटली आहे. तो कवी म्हणाला, तुमचे दोघांचे आपले हे काहीतरीच हं. दीपा खोट्या रागाने म्हणाली, पण मनोमन मात्र ती अतिशय सुखावली होती. त्या संध्याकाळी घरी पोचण्यास तिला नेहमीपेक्षा तसा उशीरच झाला होता. आश्रमातून बाहेर पडल्यावर प्रकाशच्या घरापर्यंत ती त्याच्यासह रिक्षाने गेली होती आणि त्यानंतर पायी चालत आपल्या घरी परतली होती. आश्रमातील कार्यक्रमात आलेल्या अनुभवांची धुंदी अजूनही तिच्या मनावर असल्याने ती नेहमीपेक्षा अतिशय उल्लसित मनस्थितीत होती. काय ग दीपा, आज उशीरसा? ती घरात शिरताच सामोरे आलेल्या आईने चौकशी केली. अगं, आज अनाथाश्रमात कार्यक्रम होता ना, मी सांगितले होतेच ना दुपारी जाताना. घराच्या मागील बाजूस असलेल्या न्हाणी घराकडे आपला मोर्चा वळवत ती आईला म्हणाली. कसा काय झाला ग कार्यक्रम? आईनं चौकशी केली. अगं, एकदम मस्त झाला सगळा प्रोग्रॅम. प्रकाशनी गाण्यांना दिलेल्या चाली त्या मुलांना इतक्या आवडल्या की जवळपास प्रत्येक गाण्याच्या वेळी ती मुलं साथ करीत होती. दीपा उत्साही स्वरात म्हणाली आणि मग अगदी स्वतःच्या नकळतच तिने पुस्ती जोडली. आणि आई, मी पण एक गीत सादर केलं, फार आवडलं ते सगळ्यांना. पुढच्या क्षणी मधल्या खोलीत असलेल्या मथू मावशीचा आवाज कानावर पडला आणि ते सांगण्यात आणि त्यातही पुन्हा त्या घरातील वातावरणात न शोभणाऱ्या उत्साहाने आपण आपले कौतुक सांगण्यात आपली केलेली चूक दीपाच्या लक्षात आली. तुझे ते गीत म्हणजे मध्ये काही दिवस तू पाठ करत होतीस ती कविताच ना? मथू मावशीने आपल्या नेहमीच्या ठसक्यात खवचट स्वरात विचारलं. दीपाने काहीच उत्तर दिलं नाही. तशी मावशी स्वतःचे मत जास्त स्पष्ट करून मांडत म्हणाली, सगळा मेला पोरकटपणाचा प्रकार. शाळेतल्या लहान लहान चिमुरड्या मुलीही कसली कविता म्हणून दाखवतात. त्यासाठी त्या मेल्या आंधळ्याच्या गाण्याच्या क्लासला कशाला जायला हवं? आणि इतक्या पोरकटपणाने नाचत सुटायचं कारण तरी काय? सगळा मेला थिल्लरपणा. कसलीही कल्पना न देता अगदी अकस्मातपणे आपल्या कानाखाली कोणीतरी खाडकन आवाज काढल्यावर एखाद्याची जशी अवस्था होईल तशी काहीशी अवस्था दीपाचीही आपल्या मावशीचे ते कटू शब्द ऐकून झाली. काहीशी अवाक झाल्यागत एक क्षणभर एका जागी खिळून मावशीकडे बघत उभी राहून ती जवळपास धावतच घराच्या मागील बाजून असलेल्या न्हाणी घराकडे गेली. न्हाणी घरात गार पाणी आपल्या चेहऱ्यावर मारून स्वतःला उत्साही करायचा प्रयत्न करीत असताना तिच्या मनात विचार येत होते की आपली आई आणि आपली मावशी या दोघींच्या मनात आपल्याबद्दल इतकं शत्रुत्व का असावं. मथू मावशीचं ती एक समजू शकत होती, पण आपल्या स्वतःच्या आईने आपल्याशी असं का वागावं ते मात्र ती समजू शकत नव्हती. आपल्याच विचारांच्या नादात ते आपल्या खोलीकडे परतत असतानाच मधल्या खोलीतून आवाज आला. दीपे,
वरणाला तेवढी फोडणी घाल आणि सकाळचाच भात गरम कर. कपडे बदलून करते आई, मनोमन चरफडत ती शांत स्वरात म्हणाली आणि आपल्या खोलीकडे गेली. नंतर कपडे बदलत असताना तिच्या मनात विचार होते ते आपल्या वडिलांबद्दल. खरे पाहता घरी परतताना तिच्या मनात घरी जाताच आपल्या बाबांना आपल्या गाण्याबद्दल सांगायचा विचार होता. आता कपडे बदलत असताना ती स्वतःशीच विचार करत होती की आपले बाबा आजच नेमके कुठे गेले असावेत. आज त्यांना लवकर घरी यायला काय झालं. याच विचारांच्या नादात कपडे बदलून ती स्वयंपाकघरात गेली. आईच्या हुकमानुसार सकाळचेच अन्न गरम करून संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायच्या मार्गाला लागली. आपल्याच विचारात गर्क असल्याने तिला बाबा घरी आल्याची चाहूलही लागली नाही. दीपा, माझे घरी वापरायचे धोतर कुठं आहे, असा बाबांचा प्रश्न कानावर पडला आणि ती विचारातून भानावर आली. हातातली पळी वरणाच्या पातेल्यात ठेवून गॅस लहान करीत ती लगबगीने बाहेर धावली. दुपारी कपडे आवरताना घडी करून तिनेच कपाटातून ठेवले धोतर काढून घेत ती आपल्या वडिलांसमोर गेली. तेव्हा तिचे बाबा फार प्रसन्न दिसत होते. काय दीपाताई, आज तुम्ही मैदान गाजवलं म्हणे, तिच्या हातातून धोतर घेत त्याने विचारलं. दीपाला त्यांचा तो प्रश्न ऐकून आश्चर्य वाटलं. त्यांना कोणी सांगितलं असावं तेच तिच्या लक्षात येईना. शेवटीही तिने सरळ विचारलेच, तुम्हाला कोणी सांगितलं हो बाबा. सांगितलं एका कर्णपिशाच्यानं, बाबा हसत चेष्टेनं म्हणाली. पण मी म्हटले ते खोटे आहे का. खरीच कमाल केलीस म्हणे आज तू. पण बाबा, तुम्हाला कोणी सांगितलं ते सांगा आधी, एखाद्या लहान मुलाप्रमाणे हट्टी आणि रुसव्याचा स्वर काढत तिने पुन्हा विचारलं. प्रकाश भेटले होते का तुम्हाला, की तुम्ही गेला होता त्यांच्याकडे, म्हणूनच तर तुम्हाला उशीर झाला असेल ना. अगं, माझ्या ओळखीचे गृहस्थ आश्रमातल्या त्या कार्यक्रमाला हजर होते. ते तुला ओळखतात, त्यांनी मला ही माहिती दिली. मला का नाही सांगितलेस आजच्या प्रोग्रामबद्दल तू. मी आलो नसतो का, आधी समजलं असतं तर. आपल्या मुलीच्या चांगल्या गाण्याबद्दल दुसऱ्या माणसाकडून ऐकण्यात बापाला आनंद होत असला तरी त्या प्रसंगी हजर असण्यात जास्त आनंद असतो. खरेच तुम्ही आला असता बाबा, तिने काहीशा अविश्वासाच्या स्वरात विचारले. का, तुला विश्वास वाटत नाही, बाबांनी विचारले. मग तिच्या गंभीर झालेल्या चेहऱ्याकडे मुद्रेकडे पाहत ते म्हणाले. अच्छा, आत्ता लक्षात आलं माझ्या. काय झालं दीपा. जाऊ द्या बाबा, कशाला उगीच पुन्हा तेच उगाळत बसायचं. तुम्हाला मी आधी सांगितलं असतं तर तुम्ही आला असतात. हे ऐकूनच मला सगळं पावलंय. आता यापुढे मात्र तुम्हाला आधी कल्पना द्यायची काळजी मी घेईन. आपली आई आणि मावशी यांच्याबद्दल काही सांगायचं टाळण्यासाठी ती म्हणाली. तुम्ही आवरून घ्या, जेवण गरम केलंय मी. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.